लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। खुले जिल्हा कारागृह पैठण येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा। कारागृह अधीक्षकांनी भारताचा तिरंगा फडकावून स्वतंत्र सैनिक क्रांतिकारी हुतात्म्यांना केले अभिवादन। याबद्दल सविस्तर माहिती अशी की 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला। हैदराबाद संस्थान, जम्मू आणि काश्मीर आणि जुनागड संस्थान ही 3 संस्थाने स्वतंत्र भारतात समाविष्ट झाली नव्हती। हैदराबाद संस्थानावर तब्बल 6 पिढ्यांपासून निजाम वंशाचे राज्य होते। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा महाराष्ट्रातील एक राजकीय उत्सव आहे। हा सण दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो। या दिवशी 1948 मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि हा भाग भारताचा एक बनला। स्वतंत्र भारताचे गृहमंत्री म्हणून वल्लभभाई पटेल यांनी हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी मराठवाडा तत्कालीन हैदराबाद संस्थान निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त करण्यासाठी ऑपरेशन पोलो या लष्करी कारवाईमुळे 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला, जो आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो। या स्वातंत्र्य संग्रामात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य सैनिक आणि जनतेने महत्त्वपूर्ण योगदान दिले। त्यामुळेच मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी शहीद झालेल्या सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी खुले जिल्हा कारागृह वर्ग 1 पैठण या ठिकाणी अधीक्षक बाळ राजेंद्र निमगडे यांनी दिनांक 17 सप्टेंबर रोजी आपल्या भारताचा तिरंगा फडकवून ध्वजारोहण केले। राष्ट्रगीत व राज्यगीत करत सर्व अधिकारी पोलीस वर्गांनी परेड सादर केली। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या वेळी खुले जिल्हा कारागृह पैठण वर्ग 1 चे कारागृह अधीक्षक बाळ राजेंद्र निमगडे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी दीपक भोसले, वरिष्ठ तुरुंगाधिकारी वीरसिंग पाडवी, तुरुंगाधिकारी बालाजी शिंगाडे, तुरुंगाधिकारी राजाराम उन्हाळे, सुभेदार सुभाष खांड्रे, विठ्ठल नलावडे, जेल पोलीस सोमनाथ निवारे, शिवाजी केदार, बाळासाहेब राऊत, कारागृह शिपाई योगेश नरवडे, आदिनाथ डफळ, संदीप बागुले, प्रशांत खुले, सुभाष रावडे, बालाजी हारके, पाराजी सोनर, ज्ञानेश्वर लिंबोरे आणि कारागृहातील तमाम बंदी बांधव उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.